नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे सॅटर्न ट्रान्झिट ओव्हर नॅटल मून, म्हणजेच शनीचं गोचर कुंडलीतल्या चंद्रावरून. तर तुम्हाला कळलं असेलच, हा पिरियड साडेसाती म्हणून ओळखला जातो. म्हणजे साडेसातीतली 2.5 वर्ष ही या पिरियडमधली असतात, कारण शनी गोचर करतो आपल्या कुंडलीतल्या राशीवरून. आपली जी रास आहे त्या राशीवरून हा ग्रह गोचर करत असतो. तर अशा वेळी काय रिझल्ट येतात, तर चंद्र म्हणजे काय? चंद्र हा कारक आहे चेंजेसचा, म्हणजे बदलांचा. तर शनी हा कारक आहे प्रोफेशनचा. तर या पिरियडमध्ये होतं चेंजेस इन प्रोफेशन, म्हणजे प्रोफेशनमध्ये काही चेंज होतात, काही ऑफिस पण बदलतं, असंही होऊ शकतं. त्याच्यानंतर जातक हा आपल्या कामातलं लक्ष उडायला लागतं, असं सुद्धा होतं. कामातलं लक्ष उडायला लागतं, त्यामुळे प्रोफेशन चेंज करायचा विचार येतो डोक्यामध्ये. त्याच्यानंतर चंद्र हा ब्लेम्सचा पण कारक आहे आयुष्यात. तर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला ब्लेम्स मिळू शकतात. म्हणजे काहीतरी आपल्यावर म्हणजे एखादं काही झालं तर आपल्यावर त्याचं नाव येऊ शकतं, ब्लेम्स लागणे. त्याच्यानंतर खर्च खूप होऊ शकतात या पिरियडमध्ये. त्याच्यानंतर हे झाली ह्या झाल्या गोष्टी. त्याच्यानंतर आपण रिमेडीजकडे येणार आहोत. तर त्याच्या आधी हे गोचर सगळ्यांसाठीच वाईट नसतं, बरोबर. जे चंद्राच्या कारकत्वांचा बिझनेस करतात, व्यापार करतात, जसं की कोणी काम, व्यापार किंवा कोणाचा जॉब किंवा कर्म असेल फूड रिलेटेड, फूड म्हणजे जेवण, ह्याच्या रिलेटेड काही कोण काम करत असेल, किंवा लिक्विड्स. त्याच्यानंतर ट्रॅव्हल आणि टुरिझम, कारण चंद्र हा ट्रॅव्हलिंग पण आहे. तर ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये कोण असेल तर त्याच्यासाठी हे गोचर चांगलं आहे. सगळ्यांसाठी याचे रिझल्ट वाईट येतात असं नाही आहे. तर हे झाले ओव्हरऑल रिझल्ट. त्याच्यानंतर आता आपण येणार आहोत रिमेडीजकडे, की ह्याचे वाईट इफेक्ट टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. तर वाईट इफेक्ट टाळण्यासाठी आपण हे कॉम्बिनेशन यूज करू शकतो. तर यूज करणं म्हणजे काय, कसं करणार हे यूज? तर जर ट्रॅव्हलिंग हे आपल्या कर्मात आपण इन्व्हॉल्व केलं, आता समजा जॉबमध्ये इन्व्हॉल्व करणं शक्य नसेल ट्रॅव्हलिंग, तर ते आपण असंच आपल्या आयुष्यात ट्रॅव्हलिंग इन्व्हॉल्व करू शकतो. जॉब जर तशा नेचर नसेल ट्रॅव्हलिंगचा, तर आपण स्वतः फिरायला जाऊ शकतो. तर यामुळे हे रिझल्ट कमी होऊ शकतात. त्याच्यानंतर फूडचं डोनेशन करू शकतो, अन्नाचं डोनेशन करू शकतो. हेही हा एक त्यावरचा उपाय आहे. तर या गोष्टी केल्या की हे ट्रान्झिट अगदी सुकर आणि चांगलं होऊन जातं. तर ही होती ओव्हरऑल माहिती, जेव्हा शनी हा कुंडलीतल्या चंद्रावरून गोचर करतो तेव्हाच काय होतं ह्याची. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट्स येतील. ठीक आहे, धन्यवाद.